नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी साठी मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा अभ्यास आज आपण करणार आहोत। भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सफर करायला आवडते ना तुम्हाला? फिरायला जायला आवडते की नाही? कुठे कुठे फिरायला जाता तुम्ही? वेगवेगळ्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळ असतात, पर्यावरणाविषयी अनेक असे स्थळ असतात जिथे तुम्हाला फिरायला जायला आवडतं, किंवा मग बगीचेमध्ये वगैरे फिरायला जायला आवडतं। तर आज आपण अशाच एक दुनियाची सहल करणार आहोत। सफर करायची आहे आपल्याला, आणि ती कोणत्या दुनियेची माहिती? भांड्यांच्या। आता तुम्ही म्हणजे भांड्यांच्या दुनियेमध्ये काय जायचं? आपण तर रोज पाहतो की नाही आपल्या घरामध्ये भांडी, आजूबाजूला किती भांडी असतात आपल्या। मग ही भांडी कशी तयार झाली? त्याचा उपयोग कसा होऊ लागला? आता आपण कोणत्या प्रकारची भांडी वापरतो? याआधी आपल्या घरातील लोक कोणत्या प्रकारची भांडी वापरायची? ह्या सगळ्यांची माहिती संक्षिप्त रूपाने आज आपण भांड्यांच्या दुनियेत या पाठामध्ये पाहणार आहोत। चला मग पाठाची सुरुवात करूया। पाठाच्या सुरुवातीला बघा, एका पॅराग्राफ मध्ये तुम्हाला या पाठाचा संक्षिप्त विवरण दिलेलं आहे। भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे। बघा, मानव संस्कृती जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून भांड्यांचा संबंध मानवी संस्कृतीशी आलेला आहे। म्हणून मानवांच्या दैनंदिन जीवनातील भांडी हा अविभाज्य भाग बनलेला आहे। आता तुम्ही अविभाज्य भाग म्हणजे त्याच्याशिवाय पर्यायच नाही, त्याला आपण म्हणतो अविभाज्य, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही। आता तुम्ही म्हणाल असं कसं होईल? भांड्यांशिवाय आपण कसं राहू शकतो? तर ते शक्य नाहीये। कारण की बघा, मानव म्हटल्यावरती त्याला जीवन जगण्यासाठी भूक लागते की नाही? मग भूक लागल्यावरती आपण काय खातो? अन्न पदार्थ खातो। मग हे अन्न पदार्थ कशामध्ये ठेवले जातात? कशामध्ये शिजवले जातात? तर भांड्यांमध्ये। जर भांडी आजच्या तारखेला जर भांडी नसती तर आपण कशामध्ये अन्न पदार्थ शिजवले असते? कशामध्ये खाल्ली असती? म्हणजेच काय, भांड्यांशिवाय मानवी संस्कृती अपूर्ण आहे। म्हणून भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे। धान्य साठवण्यापासून तर अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे म्हणजे अन्न सेवन करणे म्हणजे अन्न म्हणजे जेवण, आणि ते जेवणे त्यालाच म्हणतो आपण अन्न सेवन करणे। माझं जेवण जेवताना सुद्धा आपल्याला भांडी लागतात की नाही? ताट, वाटी, चमचा, ग्लास, तांबे, तर ही सगळी भांडी आपल्याला लागतात। मग ही जी काय अन्न शिजवण्यासाठी, अन्न ग्रहण करण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी ही जी भांडी लागतात, त्याचा उपयोग आता सुरुवात झालेला आहे का त्याचा वापर? तर नाही। या भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे। माणसांची गरज व त्या त्या काळात उपलब्ध साधन सामग्री यानुसार भांडी तयार होत गेली, किंबहुना होत सुद्धा आहेत। बघा, भांड्यांच्या स्वरूपामध्ये बदल दिसतो। तुम्ही जर घरामध्ये पाहिलं तर तुमच्या आजी आजोबांच्या वेळेची जी भांडी आहेत त्याच्यामध्ये फरक आहेत, आणि आत्ताच्या भांड्यांमध्ये फरक आहेत की नाही? म्हणजे काळानुसार भांड्यांच्या आकारामध्ये, रूपामध्ये फरक होतो, बदल होतो, परिवर्तन होतो। भांड्यांच्या स्वरूपातील बदलांचा हा प्रवास भांडी स्वतः मुलांना सांगत आहेत। मग बघा, आता इथे एखादी गोष्ट स्वतः सांगणे, जसं की तुम्हाला कोणी मारलं, मग तुम्हाला घरातील मोठे विचारतात ना, मोठे मंडळी, तू का रडतोयस? तेव्हा तुम्ही सगळं इत्यंभूत माहिती देतात। असं झालं, मी खेळायला गेलो होतो, मग मी पडलो, मग मला त्याने धक्का दिला म्हणून मी पडलो, मग आमची मारामारी झाली। म्हणजे कशी तुम्ही एखाद्या प्रसंगाचा किंवा घटनांचे इत्यंभूत माहिती देतात। किंवा मग बघा, नदी तुम्हाला सांगते, नदी अचानक तुमच्यावर बोलू लागते, फुलं तुमच्यावर बोलू लागतात, पुस्तक तुमच्यावर बोलू लागतात की नाही? म्हणजे ती तुमची ते सगळी तुम्हाला त्यांची माहिती सांगत असतात। आत्मकथनात्मक म्हणतो त्याला, आत्मवृत्त पण म्हणतो आपण की नाही? निबंधाचा प्रकार आहे
आत्मकथनात्मक निबंध. तर त्याच्यामध्ये अचानक बघा फुलं तुमच्यावर बोलू लागतात, नदी तुमच्यावर बोलू लागतात. तसंच मग या पाठामध्ये भांडी स्वतः त्यांची माहिती तुम्हाला सांगत आहेत मुलांना. म्हणजे या पाठामध्ये पण तुमच्याच वयाची मुलं आहेत, त्यांना भांडी त्यांच्याबद्दलची इत्थंभूत माहिती स्वतः सांगत आहेत. चला मग आपण आता पाठाला सुरुवात करूया. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व अदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले. तेथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. आता बघा, उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी आली का, परीक्षा संपली की मुलं अधिकतर कुठे जातात? गावी जातात की नाही? मग तसंच उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती, परीक्षा संपली होती मुलांची, आणि अरुण आणि अदिती तुमच्याच वयाची मुलं आहेत, ती त्यांच्या आजी आजोबांकडे गावी गेले. आणि तिथे मामांची मुलं सुद्धा त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. आजी आजोबांकडे, आता मामाच्या गावी गेलेले आहेत म्हणजे कुठे? आईच्या माहेरी गेलेले आहेत मुलं. आणि आता सुट्टीमध्ये मामाची मुलं म्हणजेच आदिती आणि अरुण यांची मामे भावंड ते सुद्धा वाट पाहत होती, कधी येतात ही सगळी मुंबईवरनं मंडळी की नाही. तुम्ही पण जाता ना गावी, तुमचे बघा चुलत भावंड असतात, आत्याची मुलं असतात, मामांची मुलं असतात, सगळे मग तुम्ही लोक एकत्र येतात आणि नुसती धमाल करतात की नाही. मग तसंच ही मुलं सुद्धा आतुरतेने का वाट पाहत होतं? कारण की त्यांना आता काय, मुलांची नुसती धमालच. आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा. मग बघ आता सुट्टीला सगळे मुलं एकत्र यायचे. मग उन्हाळ्याचे दिवस असतात, मग आंब्याचे बगीचे असतात, मग आंबे खायला मुलांना फार आवडतं. कलिंगड असतात शेतामध्ये, मग उन्हाळ्यामध्ये थंडगार कलिंगड खायची मजा येते. ऊसाचे शेत असते तर ऊस पूर्ण झालेले असतात, ते ऊस कापून खायला मुलांना फार आवडतात. आणि मग इतर वेळेला खेळायचं, विहिरीत नदीवर पोहायला जायचं, असा सगळा मुलांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. पण उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही. दुपारी मुले मग घरातच काही ना काही खेळ खेळायची. आता बघा, सकाळी आणि संध्याकाळी मुलं शेतात इकडे तिकडे जाऊन खेळ खेळायची. पण भर उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने एक तर मुंबईची मुलं, शहरात वाढलेली मुलं, त्यांना ऊन सहन होणार का? नाही. म्हणून आजी काय करायची, त्यांना भर उन्हामध्ये बाहेर खेळायला सोडायची नाही. मग त्यामुळे सगळी ही मुलं काय करायची, घरातच एखाद्या ठिकाणी बसून काही ना काही खेळ खेळायचे. आता घरात पण खेळणारे भरपूर खेळ असतात की नाही, तर जशी ती मुलं खेळत बसायची. अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. मग सगळ्या मुलांनी मिळून कोणता खेळ खेळायचा ठरला? लपाछपी, लपंड्या. आवडतं की नाही? घरात बघा, गावच्या ठिकाणी मोठी मोठी घरं असतात, पडवी असतात, अंगण असतात. मग तिथे जाऊन मुलं काय करतात, इकडे तिकडे इकडे लपतात आणि एखाद्या मुलावरती राज्य असतं, मग तो सगळ्यांना शोधत राहतो. माधववर राज्य होते. आदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली. आता बघा, कोणावरती राज्य आलं होतं? माधववरती. म्हणजे तो त्याच्यावरती राज्य आलेलं होतं आणि बाकीची मुलं जाऊन सगळी लपणार आणि मग तो एकेकीला शोधून काढणार. मग आदिती होती ना, ती कुठे गेली? कोठीच्या खोलीमध्ये लपायला गेली. आता कोठीची खोली म्हणजे काय? अडगळीची खोली. की बघा, गावी खूप मोठी घरं असतात आणि सामान पण भरपूर लागतं. शेतकरी असतात की नाही गावची लोक मोस्ट ऑफ, तर मग शेतामध्ये लागणारे अवजार, सामान, वर्षभरासाठी काही काही वस्तू साठवून ठेवल्या जातात. मग त्या कोठीमध्ये किंवा कोठीच्या घरामध्ये, खोलीमध्ये किंवा अडगळीच्या घरामध्ये ठेवले जातात. तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले. मग आता बघा, कोठीचे दोन प्रकार असतात. एक तर कोठी म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, अडगळीची रूम. आणि ना अगोदर आहे ना कोठ्या असायच्या, म्हणजे मोठे मोठे आपण त्यांना पिंप किंवा ड्रम म्हणू. त्याच्यामध्ये काय केले जायचे, ते अगोदर बघा काही ठिकाणी लाकडाचे असायचे, काही ठिकाणी सिमेंटचे पण बनवलेल्या कोठ्या असायचे, काही ठिकाणी पत्र्याच्या. अशा प्रकारे त्याला कणगी पण म्हटलं जातात कोठ्यांना. तुम्ही अजून पण पाहिले असतात, चौकोनी आकाराचे काही काहींच्या घरामध्ये असतात. तर ते गावी अगोदर गोल मोठ्या पिंपाच्या आकाराचे असायचे आणि त्याच्यामध्ये वर्षभर पुरेल असं धान्य साठवले जायचे. गहू, बाजरी, ज्वारी, जे काही धान्य पिकायचे ते वर्षभर. आता आपण कसं शहरामध्ये दर महिन्याचा बाजार भरून आणतो की नाही, आपल्याकडे जागा कमी असते, त्यामुळे आपण दर महिन्याचा बाजार भरून आणतो आणि महिन्यामध्ये जेवढं सामान पुरेल तेवढं आपण डब्यांमध्ये भरतो. तसं मग गावी कसं वर्षभराचं सामान, शेतामध्ये जे पिकायचं धान्य ते भरून ठेवायचे, साठवून करून ठेवायचे, त्याचं साठवणूक करून द्यायचे. मग अशा वेळेस
ज्या साधनमध्ये ते भरून ठेवायचे ना त्याला कोठी म्हणायची. आणि म्हणजे त्या कोठी ज्या खोलीमध्ये किंवा ज्या रूममध्ये ठेवली जायची त्याला कोठीची खोली किंवा मग अडगळीची खोली अशी म्हणायची. मग तेवढ्यामध्ये बघा आदिती त्या कोठीच्या खोलीत गेली ना, आदितीचं लक्ष कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या एका जात्याकडे गेले. तिने हे पहिल्यांदाच जाते पाहिले होते. आता बघा आदिती शहरामध्ये वाढलेली होती की नाही, आणि तिने पहिल्यांदाच जातं हे पाहिलं होतं. त्यामुळे तिला जरा प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? हे काय आहे असे पुटपुटत तिने आपल्या भावंडांना कोठीच्या खोलीत बोलावलं आणि जाते दाखवलं. त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मित हास्य केले. आता बघा तुम्ही पण ऐकला आहे की नाही जाता हा शब्द? पाहिलंय की नाही? नाही पाहिलंय? मग बघा तुम्ही पाहिलं नसेल किंवा ऐकलं तर असेल ना जातं. घरामध्ये बघा बऱ्याच वेळा आई किंवा आजीकडून हा शब्द तुम्ही ऐकला असेल. पाहिलाय? व्हेरी गुड. काही मुलांनी पाहिलं आहे, काही मुलांनी ऐकलं आहे, तर काही मुलांनी पाहिलं पण नाही आणि ऐकलं पण नाहीये. तर बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. दगडाचं बनवलेल्या ह्या चकत्या असतात. एकावर एक ठेवलेल्या असतात. एक खालची बाजू असते आणि एक वरची बाजू असते. तुम्हाला मी पुढे अजून दाखवते. मग जेव्हा बघा अदितीने तिच्या भावंडांना बोलवलं आणि विचारलं अरे हे काय आहे, तेव्हा ते जातंय ना त्या अदितीकडे बघून आहे ना स्मित हास्य करायला लागली. म्हणजे गालातल्या गालात हसायला लागला. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी जातं म्हणजे काय ते सांगते. आता बघा हे जे जातं आहे ना ते दगडाचं बनवलेलं असतं आणि हा खालचा जो पार्ट असतो ना त्याचा आकार गोलाकार असतो. गोलाकार असतो. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल. गोल असतात. त्याचे दोन भाग असतात. हा वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग. हा खालचा भाग आहे आणि वरती बघा एक असा गोलाकार आहे आणि हा इथे दांडा आहे तो पकडण्यासाठी. तर आता हा जो खालचा भाग असतो ना तो जमिनीमध्ये पुरलेला असतो जेणेकरून तो हालू नये, एका जागेवर फिट राहावा, स्थिर राहावा. आता याचा उपयोग काय करायचे? आता आपण बघा घरामध्ये गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ असतं की नाही, मग ते आपण कुठून दळून आणतो? गिरणीतून किंवा चक्कीतून. पण अगोदर गिरणी किंवा चक्की नव्हती. मग त्यावेळेस त्या काळातील माणसं पीठ कशावरती दळायचे? तर ह्या जात्यावरती दळायचे. बघा इथे तुम्हाला हा गोलाकार दिसतो ना, याच्यामध्ये गव्हाचे दाणे, बाजरीचे दाणे टाकले जायचे आणि मग हा दांडा पकडून आहे ना त्या स्त्रिया आहे ना वरचा पार्ट आहे ना गोल गोल फिरवायचा. आता हा जेव्हा खालचा पार्ट जमिनीमध्ये पुरलेला असतो तेव्हा हा वरचा पार्ट जेव्हा स्त्रिया गोल गोल फिरवतात तेव्हा मग तो बरोबर फिरला जातो. याच्या आतमध्ये एक लोखंडाची सळी ठेवलेली असते. अशा रीतीने मग त्याच्यामध्ये धान्य वगैरे दळलं जातं. मग ते अगोदरच्या काळातील स्त्रियांचं रोजच्या जीवनातील वापराचं साधन होतं. आता बघा हे जे जात आहे ना ते आदितीकडे बघून आणि इतर मुलांकडे बघून थोडं गालातल्या गालात हसली. आता बघूया जातं काय म्हणते. आता हे जातं आहे ना, हे जी भांडी आहेत ती स्वतःची माहिती ह्या मुलांना देणार आहेत आणि ती मुलं म्हणजेच तुम्ही सुद्धा आहात. तुम्हाला सुद्धा ही भांडी आज त्यांची माहिती सांगणार आहेत. जाते. काय मुलांनो, ओळखलं का मला? मी जातं. अरुण, तू इथे काय करतोस? जाते. काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय, माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. आता बघा जातेला अरुणने विचारलं अरे तू इथे काय करतोयस? तेव्हा जातं आपलं थोडंसं दुःख सांगतंय. काय सांगतंय? की आता काय करतात लोक मला पहिल्यासारखं वापरत नाहीत. दररोज कसं अगोदर स्त्रिया रोज सकाळी लवकर उठायच्या, त्याच्यावरती दळण दळायच्या, सकाळी लवकर उठून ते जातेवरती गाणं म्हणत ते खूप कठीण काम असायचं. हात दुखायचे. मग त्यामुळे ते कंटाळा दुखू नये, हात दुखू नये किंवा त्रासदायक वाटू नये म्हणून स्त्रियांना जात्यावर दळण दळता दळता ओव्या गायच्या, गाणं गायच्या, जेणेकरून त्यांचं काम पण लवकर व्हावं आणि त्यांना कंटाळा पण नको यायला. पण आजकाल आपण काही दळण बिळण जात्यावर दळत नाही, कारण की आज काय चक्की वगैरे आलेले आहेत ना, पीठ दळायला मशीन आलेले आहेत. मग आपण जात्याचा उपयोग करत नाहीत. मग आज फक्त जात्याचा उपयोग कधी केलं जातं तर लग्न कार्यामध्ये नवरदेव किंवा नवरीची हळद दळण्यासाठीच याचा उपयोग केला जातो. आणि ती खंत जात्याला आहे. तो काय म्हणत आहे
की आजकाल फक्त माझा उपयोग लग्नाची हळद दळण्यासाठीच करतात आणि लग्नाची हळद दळून झाली की मला असं घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकून दिलं जातं, ठेवून दिलं जातं. आणि आता काय, माझा वापर कशाला करणार ना, कारण की माझ्याऐवजी माझे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरामध्ये विराजमान झालेले आहेत. सगळे सोयरे म्हणजे त्याचे नातेवाईक, आता म्हणजेच दळण दळण्याचे विविध साधनं असं त्याला म्हणायचं आहे. नवीन आधुनिक दळण दळण्याचे साधनं. इथे बघा तुम्हाला वेगवेगळे ही साधनं दाखवलेली आहेत मी. नंतर धडा शिकवताना ह्या सगळ्या भांड्यांची आपल्याला हळूहळू ओळख होणार आहे. अदिती, तुझे मित्र सगळे सोयरे कोणते? आम्हाला नाही समजलं. जाते, तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल. जाते कोठीतल्या इतर भांड्यांना उद्देशून म्हटलं. आता बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत ना मुलं, बघा ही मुलांच्या बाजूला ना अजून चित्र वगैरे आहेत पुस्तकामध्ये तुम्हाला बघा. तर ते जातं काय करतं, त्याच्या आजूबाजूची जी भांड्या आहेत त्यांच्याकडे पाहते आणि त्यांना उद्देशून म्हणतात की तुम्हाला आमच्याबद्दल काहीच माहित नाही, कारण की आम्ही कुठे पडलेलो आहोत, अडगळीच्या घरात. सांगूया का यांना आपण आपला जन्म, आपला विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांची माहिती. आता जातं सगळ्यांना बघा, त्याच्या सगळे सोयऱ्यांना, त्याच्या नातेवाईकांना विचारतोय, ह्या लोकांना, ह्या मुलांना आपण आपल्याबद्दलची माहिती सांगायची का? आपला जन्म कुठे झाला, कसा झाला, आपला विकास कसा झाला, आता आपण आपला आधुनिक रूप कसं बदललेलं आहे, तर ह्याबद्दलची माहिती सांगायची का? मग कोठीमधले जे जुन्या प्रकारची सर्व भांडे आहेत ना, ते काय करतात, माना डोलवतात, म्हणजे त्यांना होकार देतात. जात्याला सांगतात, सांग बाबा, ह्या मुलांना आपली सगळी माहिती सांग. मग आता बघा, दगडी पाटा ऐकला का शब्द? दगडापासून बनवलेला पाटा, पाटा वरवंटा. पाटाचा सोबती कोण? वरवंटा. आणि बघा इथे चित्र दाखवलंय तुम्हाला. पाटाने वरवंटा याचा उपयोग कशासाठी करायचा माहिती अगोदर? आता मिक्सर वापरतात ना मसाला वापरण्यासाठी, कालवणासाठी, भाजीसाठी जो मसाला, कांदा, खोबरा, अजून अद्रक, लसूण याची पेस्ट, काही वाटण करायचं असेल तर मिरची सुद्धा कुठे वाटायची? ह्या पाट्यावरतीच वाटली जायची. आणि बघा तुम्हाला आवडतं ना पुरणपोळी, पुरणाची पोळी सगळ्यांना आवडते. मग ह्या पुरणाची पोळी बनवताना जे पुरण असतं ना ते ह्या पाट्यावरतीच वाटलं जायचं. आता आपण पुरण यंत्रावरती वाटतो की नाही पुरण, पण अगोदर ह्या दगडी पाट्याचा भरपूर उपयोग व्हायचा. आता बघूया दगडी पाटा आपल्याला काय सांगतोय. थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्यांना अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. आणि या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी, पसरत ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशी नित्योपयोगी भांडी बनवली. आता बघा दगडी पाटाने त्याचा जन्म कसा झाला, भांड्यांची जन्माची सुरुवात कशी झालेली आहे ते सांगितलं. की जसा आधी मानव बघा पहिला भटकंती करत होता, इकडे तिकडे जंगलामध्ये राहायला लागला, पण शेतीचा शोध लागला, शेतीचा विकास झाला आणि तो एका जागी स्थायिक झाला. आणि मग जेव्हा तो स्थिर झाला ना तेव्हा मग त्याला अन्न साठवण्यासाठी, आता शेतीमध्ये जे धान्य पिकायचं मग ते कुठे ठेवायचं, कशा तरी व्यवस्थित ठेवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मोठं काहीतरी भांड्याची आवश्यकता त्याला वाटू लागली. मग अन्न ते धान्य जायचं, मग ते अन्न शिजवलं जायचं, मग ते कशात शिजवायचं, मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना भांड्यांची गरज वाटू लागली. मग सुरुवातीला भांड्यांचा शोध कसा लागला, कोणत्या वस्तूपासून भांडी बनवली गेली, तर सुरुवातीला पहिलं मातीच्या वस्तूंपासून भांडी बनवण्यात आली. मग मातीपासून मडकी बनवण्यात आली, पसरत ताटल्या सुद्धा मातीच्याच असायच्या, वाडगे, पराती, रांजण, अशा घडे, अशी नित्योपयोगी भांडी, नित्योपयोगी म्हणजे रोजच्या जीवनात वापरले जाणारे, नेहमी उपयोगी पडणारे अशी भांडी बनवली जाऊ लागली. माधव, अरे पण आम्ही आजही मातीच्या माठ्यातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो, पण काय रे, माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? आता बघा माधवच्या मनात प्रश्न निर्माण झाला. पाटाने सांगितलं ना की सुरुवातीला मातीची भांडी बनवण्यात आली, मडकं, माठ, घडे, पराती, वाडगी अशी भांडी तयार झाली. मग त्याच्या मनात आलं, अरे आम्ही माठामध्ये थंडगार पाणी पितो आणि दही वगैरे पण त्याच्यातच लावतो, मग फक्त सुरुवातीला मातीचीच भांडी बनवली गेली का, असा प्रश्न निर्माण झाला माधवच्या मनात. पण बघा आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं की मातीच्या माठामध्ये पाणी थंडगार राहतं. का थंडगार राहतं माहिती तुम्हाला? कारण की मातीमध्ये ना उष्णता शोषून घेण्याची क्षमता असते.
मग जेव्हा माठामध्ये पाणी टाकतो आपण ना, तर त्या पाण्यामध्ये जी उष्णता असते ते माठ ज्या मातीने बनवलेलं असतं ना, ते मातीच्या माठ ते शोषून घेतं. ते त्याचा गुणधर्म आहे, मातीचा तो गुणधर्म आहे. आणि बघा, म्हणून उन्हाळ्यामध्ये बघा, इथे तुम्हाला प्रश्न पण विचारलेला आहे, उन्हाळ्यात माठाला ओले किंवा सुती कापड का गुंडाळतात? बघा इथे तुम्हाला दिलेला आहे ना, माठाला ओल्या किंवा सुती कापड गुंडाळलेले का? कारण की ते थंडगार हवा. बघा आता पाणी कसं असतं, आपण नवीन पाणी भरतो की नाही माठामध्ये, ते पाणी गरम असतं. मग त्या गरम पाण्यातील जी उष्णता असते ना, ती माती आपल्या आतमध्ये शोषून घेते. मग जेव्हा ती माती आतमध्ये शोषून घेते तर माठ थोडा गरम होतो. मग त्या माठाला पण थंडावा मिळावा त्याच्यावरती म्हणून काय करतात, कापड गुंडाळतात आणि त्या कापड सुद्धा ओलं ठेवतात, जेणेकरून तो माठाचा वरचा पृष्ठभाग जर तो थंड राहिला तर आतील पाणी सुद्धा थंड राहतं आणि पाण्यातील जी उष्णता असते ना, ते हे सुती कापड आणि मातीचं भांड जे असतं ना, माठ, ते शोषून घेतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये माठाला ओले आणि सुती कापड गुंडाळले जाते. आता दुसरा प्रश्न आहे, काय मातीचा माठ रांजण जमिनीत का पुरतात? आता बघा, हे काय रांजण आहे, तो अर्धा भाग असतो ना जमिनीत पुरला जातो. कधी कधी बघा त्याचं जो तोंड असतो ना तेवढंच दिसतं. का माहितीये? कारण की तुम्हाला माहिती असतं, जमिनीचा जो पृष्ठभाग असतो ना तो वरचा गरम असतो, वरचा जो स्तर असतो तो गरम असतो, पण आतील बाजू जो असतो, जमिनीच्या आतील बाजू जे असतं ना ते थंड असतं. कारण की ती उष्णता वरती पृष्ठभागावरच राहते आणि आतमध्ये थंडावा असतो. म्हणून ते रांजण असतं ना, मातीचा माठ किंवा रांजण जमिनीच्या आतमध्ये पुरतात, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी असेल ते थंडगार राहावं म्हणून. आता पाहूया पाठात आलेले कठीण शब्दार्थ. स्मित हास्य, हलकेसे थोडेसे हसू, सगळे सोयरे नातेवाईक, नित्योपयोगी नेहमी उपयोगी येणारे, वाडगे वाटी, घडा मडके घागर, माठ मडके. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडते ना तुम्हाला मातीच्या भांड्यांची कहाणी? अजून सुद्धा आपल्याला बऱ्याच भांड्यांची जन्म कहाणी ऐकून घ्यायची आहे. ते आपण ऐकणार आहोत, पण पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.